भिवंडी तालुक्यातील सोनाळी ग्रामपंचायत हद्दीतील दिंडीगडवरील श्रीराम आश्रम सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळा येथे संस्थापक अध्यक्ष महंत स्वामी चिदानंद सरस्वती पूर्वश्रमीचे चिंतामणी महाराज गोपाष्टमी दिन निमित्त श्री राम आश्रम दिंडीगड येथे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी हवप जितेंद्र महाराज यांचे सुश्रूव्य कीर्तन ठेवण्यात आले। त्या कीर्तनाच्या माध्यमातून भगवान कृष्ण यांच्या अवतार कार्यातील गौसेवा पूजन याची महंती सांगितली। आपल्या दैनंदिन जीवनात गोमातेचे काय अनन्य महत्त्व आहे ते उदाहरणातून पटवून दिले व प्रत्येकाने एक तरी गाय पाळावी आणि ते शक्य नसल्यास दिंडीगडावरील सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळेतील गोमातेची सेवा करा। तसेच वर्षातून एक दिवस गोमातेच्या सेवेत घालवला पाहिजे असे मार्गदर्शन केले। कीर्तनाला पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय भक्त तसेच चिंतामणी महाराज यांचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता शिवभक्त गौरक्षक अरुण पाटील तसेच इंजिनियर ओम मुकादम यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा साल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। त्याच्यामध्ये पहिला उत्सव आहे म्हणजे गोपाष्टमी म्हणजे आजचा दिवस। दुसरा उत्सव आहे गुरुपौर्णिमा। हा उत्सव सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणाने संपन्न होतोय, साजरा होतोय। त्याचप्रमाणे काही 3-4 वर्षापासून दिंडेश्वर भगवंत सोजावर मंदिराच्या इथे बाबांच्या मार्गदर्शनाने आज्ञेने वर्षांत महोत्सव भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मी अनेक अवतार घेतले, अनेक कार्यासाठी घेतले, पण आज मी श्रीकृष्णाचा जो अवतार घेतलेला आहे त्या अवतारामध्ये मी दुसरं काही करणार नाही। मग फक्त मी एवढंच काम करणार काय, गायी गोपाळ घेऊन मी वनामध्ये सवंगड्यांसाठी सहित जाईन। आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतायत, संतांनी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातील वाक्य टाकलेले, उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना। मी गोधना म्हणजे गोपाळांना आणि गायींना घेऊन वनामध्ये जाईन आणि त्यावेळेची शाळा म्हणजे गायींना वनामध्ये घेऊन जाणं हीच त्यावेळेची शाळा। गायीच्या मूत्रामध्ये ज्याला आपण गोमूत्र म्हणतो त्या गोमूत्राचा जर विचार करून गेलो तर गोमूत्रामध्ये आरोग्य आहे का, उत्तम असं आरोग्य आपल्याला प्राप्त होतं। गायीची सेवा आपल्या प्रत्येकाकडनं घडलीच पाहिजे, मला घडलीच पाहिजे। विशेषत्वाने आपण 2 ठिकाणी जातो। नंबर 1 गंगेचं स्नान करायला आणि नंबर 2 बोलत चला कशाला, काय करतो आपण, गोमूत्र ते अंगावर शिंपडतो किंवा घरामध्ये शिंपडतो। कमीत कमी आपण अपवित्र झाल्यानंतर आपण पवित्र भाव या अनुषंगाने तरी आपण गायीची सेवा केली पाहिजे। महाराज आमच्या घरी कोणी नसतो, आम्हाला गाय सांभाळता येणार नाही, गाय सांभाळता येत नाही ना घरी, नका सांभाळू, पण एक काम करा, काय, आपल्या जवळ दिंडीगड आहे, संत काशीनाथ बाबांची उत्तम अशी गोशाळा आहे, एक काम करा, तिथं गाय सांभाळता येत नाही ना, गायीची सेवा घडली पाहिजे म्हणून 365 माणसं आपल्याला त्यांची सभासद यादी बनवायची। वर्षाला 1000 रुपये फक्त आपण जमा करायचे गायीच्या चाऱ्यासाठी। विठ्ठला
झाले